लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव रुक्मिणीला सांगतो की सिंधू हे घर सोडून कुठेही जाणार नाही आणि जर ती हे घर सोडून गेली तर मी सुद्धा तिच्या सोबत जाणार. आणि ते ऐकून रुक्मिणीला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर सिंधू नाईलाजाने सगळ्यांसमोर राणीची माफी मागते. तर राणीसुद्धा नाटक करत म्हणते की काही हरकत नाही सिंधू, मला माहिती आहे की तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि ते ऐकून रुक्मिणी लगेच सिंधूला म्हणते की बघितलं ना राणी किती मोठ्या मनाची आहे, तू तिला एवढं बोलूनसुद्धा तिने लगेच तुला माफ केलं. आणि मग ती घरातील सगळ्यांनाच सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे घरातील कोणीही राणीला काही बोलायचं नाही. जर कोणी तिला काही बोललं तर मी ते सहन करणार नाही, कारण राणीचे आपल्या घरावर खरंच खूप उपकार आहेत आणि या घरावर तिचाही हक्क आहे. आणि त्यावेळी राजश्री म्हणते की वहिनी, जसा राणीचा या घरावर हक्क आहे ना, तसाच सिंधूचा सुद्धा या घरावर हक्क आहे. तिने या घरासाठी, घरातल्या लोकांसाठी खूप काही केलं आहे, संबंध असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा. आणि ते ऐकून रुक्मिणी लगेच तिला विचारते की काय संबंध आहे सिंधूचा या घराशी. आणि त्यावेळी राघव म्हणतो की सिंधू माझ्या मुलीची आई आहे. राजश्री तिला सांगते की आता मी लवकरच राघव आणि सिंधूचं लग्न लावून देणार आहे. आणि ते ऐकून घरातल्यांना तर धक्काच बसतो. तर रत्नाकर म्हणतो की अगदी योग्य निर्णय घेतला आहेस तू राजश्री. त्यामुळे राघवला खूप आनंद होतो. सिंधू मात्र फक्त राजश्री आणि रत्नाकरकडेच बघत असते. तर राणी खूपच चिडलेली असते. आणि मग त्यानंतर राजश्री सिंधूला विचारते की सिंधू, कधी करणार आहात तुम्ही लग्न. मात्र त्यावेळी सिंधू म्हणते की आई, मला थोडा वेळ हवा आहे. आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे राजश्री काळजीत पडते. तर राघव तिला सांगतो, आई तू काळजी करू नको, मी बोलतो तिच्याशी. आणि मग त्यानंतर तो सुद्धा सिंधूकडे जातो. त्यानंतर रात्री सिंधू अस्वस्थ होऊन रूममध्ये फेऱ्या मारत असते. ती मनाशी विचार करत असते की मधुताई खोटं बोलत आहेत एवढं तर नक्की, पण हे सिद्ध करण्यासाठी मला त्यांच्या विरोधात पुरावे मिळवावे लागतील, आणि ते सुद्धा लग्नाच्या आधी. आणि ती हा सगळा विचार करत असतानाच राघव त्या ठिकाणी येतो. आणि तो सिंधूला विचारतो की सिंधू, काय झालं, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना. आणि त्यावेळी सिंधू म्हणते की राघव, मी नाही असं कधी म्हटले. तर राघव म्हणतो, सिंधू तसं नाही, पण तुला मी खरंच आवडतो ना. आणि त्यावेळी सिंधू पुन्हा त्याची गंमत करत म्हणते की राघव, मी नाही असं कधी म्हटले. आणि ते ऐकून राघव तिच्याकडे बघत राहतो. तर सिंधू हसतच असते. आणि मग त्यानंतर राघव म्हणतो की काकू म्हणते ना ते अगदी खरंय, तू जंगली आहे. तर सिंधू विचारते, मग तुम्हाला या जंगली मुलीशी अजूनही लग्न करायचं आहे का. आणि त्यावेळी राघव म्हणतो, हो सिंधू, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग तो सिंधूच्या जवळ जातो. सिंधू मात्र मनाशी विचार करत असते की राघवना मी मधुताईंचं सत्य सांगू का, ते माझ्यावर विश्वास ठेवतील का. तर त्यानंतर ती मनाशी ठरवते की जोपर्यंत मला पुरावे सापडत नाही तोपर्यंत मी मधुताईंबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. आणि मग ती तिच्या चेहऱ्यावर ओढणी घेते आणि राघवला म्हणते की तुम्ही प्लीज माझ्याकडे असं बघू नका. आणि ती तेथून पळून जाते. तर राघव तिच्याकडे बघत हसत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहा नाश्त्यासाठी एकत्र जमलेले असतात. रुक्मिणीचं मात्र कोणाकडेही लक्ष नसतं. त्यामुळे राजश्रीला असं वाटतं की तिची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ती रत्नाकरला डॉक्टरांना बोलवायला सांगते. पण त्यावेळी रुक्मिणी म्हणते की काही गरज नाही आहे, मला काही झालं नाही, मी ठीक आहे. मी फक्त त्या सिंधूचा विचार करते, तिच्या मनात काय चाललंय काय माहीत, माझ्या राघवला अजून किती त्रास देणार आहे ती. आणि त्यावेळी रत्नाकर म्हणतो की वहिनी, तिने फक्त तिच्यासाठी वेळ मागवून घेतला आहे ना, मग ठीक आहे, आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. तर राजश्री म्हणत असते, आणि माझी खात्री आहे काही झालं तरी राघव आणि सिंधू एकमेकांशीच लग्न करणार. आणि नियतीसुद्धा सतत त्या दोघांना एकत्र आणत असते आणि ते दोघेसुद्धा एकमेकांशिवाय राहू शकणार नाही. आणि हे सगळं काही ऐकून राणी तर खूपच चिडते. आणि मग त्याच वेळी राघव आणि सिंधू त्या ठिकाणी येतात. राजश्री सिंधूला विचारते की काय निर्णय घेतला आहेस तू लग्नाचा. आणि त्यावर सिंधू म्हणते
की आई मला थोडा वेळ हवा आहे. त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे, पण नेमका कशासाठी वेळ हवा आहे तुला? आणि त्यावर सिंधू म्हणते की एक पर्सनल रिझन आहे, पण प्लीज मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो ठीक आहे सिंधू. मात्र रुक्मिणी म्हणते की ही अशी नाटकं इथे चालणार नाही. तुला राघवसोबत लग्न करायचं आहे की नाही ते सांग, नाहीतर या घरातून निघून जा. आणि रुक्मिणीचं असं बोलणं ऐकून राघव खूप चिडतो आणि तो रुक्मिणीला म्हणतो की प्लीज सकाळी सकाळी आता हा विषय तुम्ही सुरू करू नका, नाहीतर उगाच आपल्यामध्ये वाद होतील आणि सगळ्यांचेच दिवस खराब जातील. आणि मग तो आणि सिंधू तेथून निघून जातात. तर रुक्मिणी त्यांच्यावर खूप चिडते. त्यानंतर दुपारी सिंधू राणीची फाईल चेक करत असते. रिपोर्टमध्ये काही गडबड तर झाली नसेल ना, याचा ती विचार करत असताना हॉस्पिटलमध्ये कॉल करते. पण तिला तेथून सांगण्यात येते की सध्या हॉस्पिटलमध्ये काम सुरू असल्यामुळे तिला हवे असणारे रिपोर्ट मिळण्यासाठी 3 दिवस लागतील आणि त्यामुळे सिंधू काळजीत पडते. तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो. सिंधू विचारते काय झालं रिषभ? तर रिषभ तिला विचारतो की वहिनी मला खरं खरं सांग, तुला दादासोबत लग्न करायचं आहे ना? तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यावर सिंधू म्हणते की असं का विचारतोयस तू? आणि त्यावर रिषभ म्हणतो कारण वहिनी जेव्हा जेव्हा घरातील लोक तुझ्या लग्नाचा विषय काढतात तेव्हा तेव्हा तू तो विषय टाळतेस. त्यामुळे मला असं वाटते की तुला दादासोबत लग्न करायचं नाही. तुझं खरंच त्याच्यावर प्रेम नाही आहे का गं? आणि त्यावर सिंधू हसून म्हणते की रिषभ असं नाही आहे, मला राघवसोबतच लग्न करायचं आहे आणि माझं त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण मला स्वतःसाठी थोडा वेळ मागवून घ्यायचा आहे, कारण आमची लव्ह स्टोरी खरंच खूप वेगळी आहे. तुला आठवत आहे ना आमच्या दोघांची पहिली भेट, त्यानंतर आमचं लग्न, सावी आणि राघवची पहिली भेट, हे सगळं किती नाट्यमय होतं. जर कोणी आमच्या आयुष्यावर पुस्तक लिहायला बसलं ना तर खूप चांगलं पुस्तक लिहून होईल. इतके चढ उतार आमच्या दोघांच्या आयुष्यात आहे. सगळंच ॲबनॉर्मल आहे, मात्र आमच्या दोघांच्या आयुष्यात एक गोष्ट नॉर्मल आहे आणि ती म्हणजे आमचं एकमेकांवर असलेलं प्रेम. आणि ते ऐकून रिषभ खूप खुश होतो. पण तो सिंधूला म्हणतो पण तू काहीच बोलत नसल्यामुळे कदाचित राघव दादाला टेन्शन आलं असेल. आणि त्यावर सिंधू म्हणते की असं काही नाही आहे, त्यांना माहिती आहे माझ्या मनात नेमकं काय सुरू आहे ते. आणि ते ऐकून रिषभ खुश होतो. त्यानंतर मग तो राघवकडे जातो. तो राघवला म्हणतो की दादा सिंधू वहिनी लग्नासाठी तयार नाही आहे, मग तिला तयार करण्यासाठी तू काहीतरी कर ना. त्यावर राघव विचारतो म्हणजे नेमकं काय म्हणतोयस तू? त्यावर रिषभ म्हणतो म्हणजे तू सिंधू वहिनीला प्रपोज कर, तिच्यासाठी काहीतरी ग्रँड कर, म्हणजे सिंधू वहिनी नक्की तुला लग्नाला पटकन होकार देईल. आणि त्यावर राघव म्हणतो की या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे, कारण मला माहिती आहे की सिंधू लग्नासाठी नक्की तयार होणार आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे, मात्र सध्या तिला तिच्यासाठी थोडा वेळ हवा आहे. त्यावर रिषभ म्हणतो की हो दादा हे सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा तू सिंधू वहिनीसाठी काहीतरी करायला हवं. आणि मग तितक्यात राजश्रीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि तीसुद्धा राघवला सांगते की रिषभ अगदी खरं बोलत आहे आणि सिंधूला फुलांची सजावट खूप आवडते, मग तू तिच्यासाठी छान फुलांची सजावट कर, आरास कर, तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन ये. तर रिषभही म्हणतो की हो दादा सगळं काही सिंधू वहिनीच्या आवडीचं कर, एक छान कॅन्डल लाईट डिनर अरेंज कर. त्यावर राघव म्हणतो की मी असं काही करणार नाही, कारण सिंधूला हे सगळं अजिबात आवडत नाही. त्यावर राजश्री म्हणते की असं काही नाही आहे, बायकांना सगळंच आवडतं, फक्त त्या काही बोलून दाखवत नाही. आणि मग ते दोघेही राघवला फोर्स करतात की तू सिंधूला प्रपोज करणार आहे, समजा एवढं करूनही ती नाही म्हटली तर मग तू आम्हाला सांग, आम्ही बघतो तिच्याकडून होकार कसा मिळवायचा ते. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून राघव खुश होतो आणि मग तो मनाशी म्हणतो की ठीक आहे, मी सिंधूसाठी असंच काहीतरी करेल. त्यानंतर मग तो सिंधूला प्रपोज कसं करायचं याच्या आयडिया शोधत असतो आणि मनाशी म्हणत असतो की सिंधूला साधं सिंपल आवडतं, मी तिच्यासाठी असंच काहीतरी अरेंज करेल. आणि मग तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. तिने राघवसाठी मिल्कशेक बनवून आणलेला असतो आणि मग ती उगाच राघवसोबत बोलण्याचा प्रयत्न करते. आणि मग ती राघवला सांगते की मला असं वाटते की मी इथून दुसरीकडे शिफ्ट व्हावं. आणि ते ऐकून राघव विचारतो का? अचानक तू असा डिसिजन का घेतला आणि आपलं यावर बोलणं झालं आहे ना. त्यावर राणी म्हणते हो राघव, पण समजा मी जर या घरात राहिले ना तर सिंधू कधीच तुझ्यासोबत लग्न करायला होकार देणार नाही.
त्यावर राघव तिला विचारतो की आज सकाळी सिंधूने तुझ्यावर जे काही आरोप केले त्यामुळे तू असं म्हणतेस का? त्यावर राणी म्हणते की नाही, सिंधूचा गैरसमज झाला होता हे माहिती आहे मला, पण समजा आपण तिघेजण एकाच घरामध्ये राहिलो तर आपल्यामध्ये असेच गैरसमज होतील आणि मला तुम्हा दोघांच्यामध्ये नाही यायचं. त्यावर राघव म्हणतो की राणी, आम्हा दोघांचं नातं एवढं तकलादू नाही आहे, कोणीही आम्हा दोघांच्यामध्ये येऊ शकत नाही आणि तू प्लीज आमच्या दोघांसाठी असा घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नको. माझं आणि सिंधूचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि विश्वाससुद्धा. आणि ते ऐकून राणी खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे सिंधू विचार करत असते की मधुताई आणि विभावरी काकू खोटं बोलतायत एवढं तर नक्की, पण त्यांच्या विरोधात पुरावे कसे मिळवायचे आणि ती हा विचार करत असताना राघव आणि सावी खेळत असलेलं एक विमान तिच्या जवळ येतं. त्या दोघांनी काही पेपर्सचं विमान बनवलेलं असतं आणि सिंधू ते पेपर्स बघते तर ते हेल्थ इन्शुरन्सचे पेपर असतात. आणि मग सिंधू सावी आणि विनूला सांगते की असे कोणतेही पेपर्स तुम्ही घेऊ नका, मी उद्या तुम्हाला छान रद्दी देते आणि आपण तिघे मिळून त्याची विमानं बनवू. त्यावर ते हो म्हणतात आणि मग झोपण्यासाठी जातात. तर सिंधू तेच पेपर व्यवस्थितपणे बघत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राघव त्याच्या ऑफिसचं काम करत असतो. एका महत्त्वाच्या केस संदर्भात त्याला एक मेल येणार असतो. मात्र त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते. ती राघवला सांगते की मला एका कपल डान्सवर कोरिओग्राफी बसवायची आहे, मला माझ्या स्टुडंटला ती शिकवायची आहे, पण त्यासाठी मला पार्टनरची गरज आहे, तू प्लीज माझ्यासोबत डान्स कर. मात्र राघव नकार देत म्हणतो की तुला माहिती ना मी किती वाईट डान्सर आहे ते, तू प्लीज तुझ्यासाठी दुसरा एखादा पार्टनर शोध. मात्र राणी काही ऐकत नाही. ती त्याला इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणते की तू मला नाही म्हणणार का राघव, प्लीज हो म्हण. आणि मग ती जबरदस्तीनेच राघवला तिच्यासोबत डान्स करायला लावते. मात्र राघवला अनकम्फर्टेबल वाटत असते, त्यामुळे तो तिला थांबवतो, गाणं बंद करतो आणि म्हणतो की प्लीज राणी, मला हे सगळं नाही जमणार, मला खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. मात्र राणी काही ऐकत नाही. ती म्हणते की आज तू कुठेही जायचं नाही आहे आणि मग ती पुन्हा राघवसोबत डान्स करायला सुरुवात करते. राघव तिच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती मुद्दाम राघवच्या जवळ जात असते आणि तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती या दोघांना बघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूला राणीचे खरे रिपोर्ट मिळालेले असतात. मात्र हे राणीला कळल्यावर ती सावीला किडनॅप करते आणि सिंधूला धमकी देते की सावी माझ्या ताब्यात आहे, जर तू माझं सत्य घरच्यांना सांगितलं तर मी तिचं काय करेल तू विचारही करू शकत नाही. आणि मग ती सिंधूकडून ते रिपोर्ट्स घेण्याचा प्रयत्न करते. मात्र सिंधू तिला ते रिपोर्ट काही देत नाही आणि या सगळ्या धडपडीमध्ये राणीचा धक्का लागून सिंधू एका दरीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.